त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने करूया। मी तत्पूर्वी किशोर पुलोरे आपण यावा। किशोर पुलोरे यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर गुरुनाथ शेठ पाटील संपूर्ण पाचवी रात्री मित्रांनो शेवटपर्यंत आपण ज्यांना पाहतो असे भगवाधारी गुरुनाथ शेठ यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने। थैंक यू सो मच। फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत। आज के दिन आज के रात का ये शानदार मुकाबला मैदान के अंदर एक तरफ है टीम जय माता दी डिगोरे, दूसरी तरफ है केडीएच वाघिलीवाड़ा टीम। पिछले मुकाबले में वाघिलीवाड़ा टीम के सूरज पाटिल ने शानदार पारी की थी, तीसरा अर्धशतक दागा था। वो बल्लेबाज है मैदान के ऊपर। गेम स्टार्ट, पहली गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। तो वाघिलीवाड़ा टीम के बल्लेबाजों को सुनहरा मौका है। सम्मानीय विलास जी पाटिल वाघिलीवाड़ा, इनकी तरफ से हर चक्के के लिए 500 रुपए का इनाम दिया जाएगा। सलामी बल्लेबाज प्रतीक सुरते और सूरज पाटिल मैदान के अंदर रवाना हो चुके हैं। दूसरी तरफ गेंदबाज आयुष कोहली जो कि पावर सर्कल का ओवर कर रहे। पिछला मुकाबला शानदार रहा था, अंतिम गेंद तक शायद दर्शकों ने मुकाबला देखा और यह मुकाबला भी फुल टॉस गेंद इस बार मिस टाइमिंग थी और गेंद निकली सीधे फील्डर को बीट करती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रन। तर या ठिकाणी आपण पाहू शकता रुपेश पुलोरे साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी इथे 5000 रुपयाचं योगदान त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। प्रतीक सुरते के बल्ले से पहला खूबसूरत चौका। ये देखिए फील्डर आए थे और शायद उनके हाथ से गेंद निकली बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर रिव्यू ले चुके हैं, बिल्कुल चेक करना चाहेंगे। तीसरे अंपायर हाइट फैक्टर चेक करना चाहते हैं तो तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइन होंगे। चौका तो आ चुका इस गेंद के ऊपर प्रतीक सुरते। तो हाइट फैक्टर के लिए यहाँ पर डीआरएस। तर माजी सरपंच सन्माननीय नामदेव मस्कर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण शिवराम पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करावा आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 4000 रुपयाचं योगदान लाभलंय त्यांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतो। ये स्पेयर डिलीवरी रन संख्या की बात करेंगे तो इस समय 4 रन आते हुए सन्माननीय अनिल जी पाटिल माजी सरपंच, इनकी तरफ से लगातार 3 गेंदे 3 छक्कों के लिए 1000 का इनाम। इस बार फिर एक बार गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग में बाउंड्री लाइन के बाहर प्रतीक सुरते के बल्ले से और एक चौका। केवल दिशा दी और गेंद सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। लगातार यहां पर आक्रमण करते हुए प्रतीक सुरते। रोडों की बात करेंगे तो इस समय रन संख्या पहुंची इस समय 9 रन के ऊपर। पहली गेंद वाइट आई थी, इसके बाद 2 चौके। फिर एक बार आक्रमण, इस बार गेंद फील्डर के हाथ में, जब तक गेंद को फील्ड करे तब तक एक सिंगल आई और इस सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तो सिंगल डबल के साथ रन संख्या पहुंची है 10 रन के ऊपर। अब होंगे सेकंड के ऊपर जिन्होंने इस प्रतियोगिता में तीसरा अर्धशतक दागा था, सूरज पाटिल। 13 गेंद में 8 छक्के और शायद 2 सिंगल के साथ उन्होंने अर्धशतक पूरा किया था। वही सूरज पाटिल अब मैदान के ऊपर है। आज की लड़ती देखिए बिल्कुल पिछला मुकाबला शानदार रहा था। केवाले बनाम हरिग्राम के बीच बिग फाइट लड़त दर्शकों ने देखी। ये गेंद बॉडी से दूर खेलना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है। डॉट गेंद की समाप्ति। पहला ओवर आयुष कोहली द्वारा फेंका जा रहा है और इस समय बात करेंगे तो रन संख्या केवल 4 गेंद में 10 रन बन चुके हैं। प्रतीक सुरते खेल रहे 3 गेंद में 9 की पारी। दूसरी तरफ पे सूरज पाटिल अभी भी खाता नहीं खोल पाए। इस बार इनसाइड आउट, शानदार हिट, गेंद एक्स्ट्रा कवर में सीमा रेखा के बाहर, सूरज पाटिल के बल्ले से चौका।
क्या पहुंचे इस समय 14 रन के ऊपर। शानदार मुकाबला होगा, सुपर 12 का मुकाबला दर्शक देख रहे मैदान के ऊपर, क्योंकि डू और डाई का मुकाबला जो जीता वो सिकंदर। इस बार ऑन साइड में फ्लिक किया गेंद को, फील्डर पहुंचे थे मगर गेंद को शानदार कैच लिया है। कमाल का कैच, कैच ऑफ द नाइट, आज के रात का सबसे बेहतरीन कैच। और सूरज पाटिल जो सबसे बेहतरीन खिलाड़ी थे, गोल्डन विकेट इस मुकाबले की। केवल कोहली जिन्होंने कैच को पकड़ा था, लंबी दौड़ लगाने के बाद बॉडी को बैलेंस किया। और रिप्ले में आप जरूर देख सकते हैं सूरज पाटिल थोड़े से नाराज है क्योंकि बड़ी पारी नहीं खेल पाए इस मुकाबले में। महत्वपूर्ण लड़त थी और इस मुकाबले में केवल 4 रन का योगदान दिया। ये देखिए रिप्ले में आप देख सकते हैं, बिल्कुल सूरज का ये स्ट्रोक बढ़िया था मगर फील्डर की सराहना होनी चाहिए। जिस तरह से गेंद के ऊपर दौड़े, अंतिम क्षणों तक नजर रखी। और योगेश भाई जेव्हा जेव्हा वाघिलवाडा क्रिकेट संघ मैदानावरती खेळत असतो ते दादा सरकार एनडी शेठ रायफल बैलाचे मालक आणि नेहमीच त्या संघाला पुरस्कृत करत असतात। एनडी शेठ पाटील आणि ऋतिक भाई यांच्या वतीनं या ठिकाणी वाघिलवाडा क्रिकेट संघाचे शुभेच्छा आहेत, त्यांचा आम्ही मनापासून आभार या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करतो। यस, बड़ी विकेट। ये देखिए रिप्ले में आप जरूर देख सकते हैं जिस तरह से कैच को लपका था, क्या कमाल की कैच है। बॉडी को बैलेंस किया और नजरें जमाए रखी। इंपॉर्टेंट विकेट इस मुकाबले की, गोल्डन विकेट। सूरज पाटिल लौटे, पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 14 रन। नए बल्लेबाज भागेश सुरते आ चुके हैं। प्रतीक सुरते, भागेश सुरते, ये दोनों बंधु मैदान के अंदर वाघिलवाड़ा टीम की ओर से आ चुके। पहले ओवर में रन संख्या बन चुकी है 14 रन। 3 चौके आए थे पहले ओवर में, प्रतीक सुरते ने 2 चौके लगाए और सूरज पाटिल ने 1 चौका दागा। कुल मिला के पहले ओवर में 14 रन बने। निवृत्ति पाटिल गेंदबाजी के लिए तैयार है, ओवर नंबर 2 करेंगे। एक तरफ टीम बात करेंगे तो जय माता दी दिगोड़े, उनके खिलाफ एक केडीएच वाघिलवाड़ा टीम। ये 2 बड़ी टीम एक दूसरे के सामने। सुपर 12 की ये लड़त, इनमें से टीम जीतने वाली सीधे क्वालिफाई होगी सुपर 6 के लिए, यानी कि इंपॉर्टेंट मुकाबला, डू और डाई का मुकाबला, करो या मरो की स्थिति दोनों टीमों के लिए। गोलंदाज निवृत्ति पाटिल, पहली गेंद स्वागत किया और ये देखिए और एक शानदार कैच। आज शायद दिगोड़े टीम के खिलाड़ी दीपेश जोशी ने कैच को पकड़ा और इस समय प्रतीक सुरते के पारी का अंत। मॅच मध्ये या ठिकाणी आपण पाहू शकाल दिगोडे क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल की 10 सरकार यांच्या स्मरणार्थ सहभागी होती मीनाक्षीताई राजेंद्र पडके, ग्रुप ग्रामपंचायत चिपले उपसरपंच यांच्याकडून सलग 3 बॉलवरती 3 षटकार आले तर 10 प्राइज या ठिकाणी दिलं जाईल, ते म्हणजे दिगोडे क्रिकेट संघासाठी। जी हाँ बिल्कुल, 2 विकेट तो जा चुके। यहाँ पर बल्लेबाजी करते समय सलामी बल्लेबाज प्रतीक सुरते के पारी का अंत हुआ पिछली गेंद के ऊपर। ये देखिए खूबसूरत शॉट, ऑन साइड में फ्लिक किया था गेंद को, फील्डर मौजूद थे और क्या खूबसूरत कैच। फिर एक बार नजरें बनाए रखी गेंद के ऊपर और शानदार कैच को लपका। विकेट नंबर 2 मैदान के बाहर, रन संख्या है केवल 14 रन। 2 विकेटों के नुकसान पर अब होंगे मैदान के ऊपर बल्लेबाज दर्शन पाटिल। दोनों शानदार कैचे थे। पहली कैच बहुत खूबसूरत थी सूरज पाटिल की, मगर उसके बाद प्रतीक सुरते की कैच भी काफी खूबसूरत थी और यहां पर 2 विकेट गिरी है। रन संख्या 14 रन, 2 विकेट के नुकसान पर सेकंड पर बल्लेबाज आएंगे दर्शन पाटिल। इस ओवर की पहली गेंद थी और निवृत्ति पाटिल को सफलता प्राप्त हुई। फील्डिंग की रचना आप देखिए, ऑन साइड में 3 खिलाड़ी तैनात है। ऑन साइड में ये अपील सॉन्ग, अपीलों में उत्साह ज्यादा, आत्मविश्वास की कमी। अंपायर बताते हुए कि शायद लाइन मिस थी और एलबीडब्ल्यू के लिए कोई रिव्यू नहीं है, इस बात के ऊपर गौर करें। दिगोड़ी टीम के खिलाड़ी, रन बनेगा 1 लीग बाय के स्वरूप में। रन संख्या पहुंची है 2 विकेट के नुकसान पर 15 रन। रिप्ले में आप देख सकते हैं जरूर, यहां पर गेंद पड़ने के बाद शायद लेग स्टंप को मिस कर रही थी और यहां से 1 रन बनी। तर निसर्ग डावा प्रीतमबाई फडके
त्याच्या समेत हवेली ग्रुप यांच्या वतीनं वाघिलीवाडा संघाला शुभेच्छा. त्याच्यानंतर नंद्या रतन बैलाचे मालक अर्थातच सन्माननीय निलेश पाटील साहेब वाघिलीवाडा आपलंही सर स्वागत या व्यासपीठावरती. तो ओवर नंबर सेकंड, गेंदबाज तैयार इस समय, कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है. गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद पड़ने के बाद हल्की सी बाउंस हुई और बल्लेबाज को चकमा देती हुई सीधे विकेट कीपर के स्थानों में. बाबर सर्कल के पहले ओवर में रन 14 आए थे और इस ओवर की बात करेंगे तो इस समय रन केवल एक ही आए. 3 गेंदें फेंकी है, केवल 1 रन उन्होंने खर्च किया. ओवर नंबर सेकंड करते हुए निवृत्ति पाटिल भागे सुरते स्ट्राइक पर बल्लेबाज. फिर एक बार कट करना चाहते थे, बल्ला गेंद का संपर्क नहीं है. पिछली गेंद की तरह यह गेंद भी पड़ने के बाद हल्की सी बाउंस हुई और बल्लेबाज को बीट करती हुई डॉट गेंद की समाप्ति. 4 गेंदे 1 रन 1 सफलता पहली गेंद के ऊपर निवृत्ति पाटिल को मिली थी और इस समय यह अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला. मिड विकेट में खिलाड़ी तैनात, एक ही एक्शन से गेंद को उठाए फेंके. पर्याप्त समय है बल्लेबाजों के पास रन 1 लेने का और इसी सिंगल के साथ रन संख्या पहुंची है 2 विकेटों के नुकसान पर 16 रन. सिंगल डबल से आप बड़ा टोटल नहीं बना सकते. बड़ा टोटल बनाना है तो आपको चौके छक्के दागने होंगे और इस समय केवल रन संख्या बनी है 16 रन. ऑफ साइड में 2 खिलाड़ी आप देख सकते बाउंड्री लाइन के ऊपर है. फिर एक बार अच्छी डिलीवरी गुडलैंड स्पॉट के ऊपर पड़ने के बाद थोड़ी सी नीचे रही. डॉट गेंद की समाप्ति, ओवर की समाप्ति. इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद केडीएच वाघिलीवाड़ा टीम की टोटल 2 विकेटों के नुकसान पर केवल 16 रन. पोलची लढत पाहता मित्रांनो, ती म्हणजेच केडीएच वाघिलीवाडा विरुद्ध जय माता दी दिघोडे. आणि याच्यानंतर बिग फाईट, एकीकडे बंटी जोशी सोहेल शिवन्या अँड त्यांच्या समेत आपण या ठिकाणी पाहू शकाल आरसीसी पेट विरुद्ध त्यांना फाईट करेल वेतालदेव 11 चांबारली. ही बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. जी हाँ बिल्कुल, आज बहुत बड़े मुकाबले देखने मिलेंगे. दिल थाम के दर्शक आए, सभी का स्वागत करेंगे. यूट्यूब के माध्यम से कई सारे दर्शक हैं जो ये मुकाबले का लुत्फ उठा रहे. सभी दर्शकों का हम स्वागत करेंगे. आज है अंतिम रात और अंतिम रात के ये शानदार मुकाबले. ओवर नंबर 3, गेंदबाज इस समय अभिजीत ठाकुर, विश्वजीत ठाकुर के बंधु यानी कि छोटा मैदान के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. रन संख्या 1 के साथ पहुंची है 17 रन के ऊपर. शिवसेना तालुका प्रमुख ट्रॉफी 2025 का शानदार पर्व, सुहानी रात और आज के रात के शानदार मुकाबले, सुपर 12 की लड़त मैदान के अंदर. फिर एक बार तैयार है. अच्छी गेंद थी, हल्के से गेंद को पुश किया. एक सिंगल डबल के लिए पलटे और यहां से दूसरा रन भी पूरा किया. सिंगल डबल के साथ मुकाबला आगे बढ़ता हुआ. रन संख्या पहुंची है 19 रन 2 विकेटों के नुकसान पर. अभिजीत ठाकुर का सेकेंड ओवर, तीसरा ओवर आप देख रहे हैं मैदान के ऊपर, जो हमेशा तीसरी गेंदबाजी करते हैं और अब तक तो 2 गेंदें उन्होंने फेंकी है, 3 रन अभी तक कर सकी है. और इसके बाद जो मुकाबला होगा कान ब्रदर्स वलवली बनाम मिहिका 11 मोह के बीच, पेट सांबारली के बीच शायद मुकाबला होगा. यस, अगला मुकाबला होगा वेताल देव सांबारली बनाम शिवन्या 11 आरसीसी पेट. शानदार मुकाबला अगला होगा. कहीं मत जाना दर्शक, क्योंकि अगला बिग फाइट मुकाबला होगा. रनों की बात करेंगे तो इस समय टीम की टोटल पहुंची है 20 रन 2 विकेट के नुकसान पर. इस ओवर में गेंदबाजी करते समय अभिजीत ठाकुर, इस बार बढ़िया हिट, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, चिड़िया छिपे खेत में और एक विकेट का पतंग. बागेश सुरते बैक टू द डगआउट.
लौटे हैं। रनों की बात करेंगे तो केवल 20 रन 3 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर प्रगति पर है और अभिजीत ठाकुर को पहली सफलता प्राप्त हुई। 4 गेंदे 4 रन 1 सफलता इस ओव्हर में अभिजीत ठाकूर ने प्राप्त की। तर स्पर्धेतून रजा घेत असताना शिवसेनेचे कामोटे शहर प्रमुख तथा जय हनुमान केबल नेटवर्कचे सर्व राजेश शेठ कातारा यांचे परम मित्र आणि दादा सरकार पंढरनाथ शेठ फडके साहेब यांचे खंदे समर्थक या ठिकाणी आपण पाहू शकाल। सुनील भाई गोवारी आपलं पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि किरण दादा आपल्यालाही शुभेच्छा। और एक विकेट का पतंग, एक के बाद एक झटके मैदान के ऊपर इस समय आप बात करेंगे तो बागीलवाड़ा टीम को यश पाटिल के पारिकांतों बाद जैसे आए थे 0 के ऊपर लौटे। तर योगेश आपण या ठिकाणी पाहू शकाल खैरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य धर्माशेठ खैर यांचं या ठिकाणी आगमन। धर्माशेठ यावं आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो। धर्माशेठ आपण यावं आपला इथे सन्मान जयदास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करूया। जयदास भाई आपण यावं। गुरुनाथ शेठ पाटील यांना विनंती करतो आपण यावं आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्माशेठ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करावा। त्यानंतर ऋतिक मुंडे शाखा प्रमुख चिंचवली, गुरुनाथ मुंडे, केतन मुंडे, राकेश मुंडे, प्रतीक मुंडे, राकेश मुंडे या सर्वांना ग्रुपला विनंती करतो की आपण यावं। आम्हाला माहिती आहे आपण रजत मुंडेची मॅच पाहण्यासाठी आलात। ऋतिक मुंडे, गुरुनाथ मुंडे, केतन मुंडे, राकेश मुंडे, प्रतीक मुंडे आणि राकेश मुंडे यावं। सर्वांचा सन्मान, धन्यवाद। तो यहां से लगातार 2 विकेट अभिजीत ठाकुर को 2 सफलता मिली। आने वाली गेंद होगी विकेट हैट्रिक। गेंदबाज तैयार, फिर एक बार छोटा की अच्छी गेंद थी, इस बार कमबैक किया। इस ओवर से केवल 4 रन आए, 2 सफलता प्राप्त की। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद केडीएच वागीलवाड़ा टीम की टोटल 4 विकेट के नुकसान पर केवल 20 रन। रन संख्या 3 ओवर के बाद 20 रन बने। जिस रन की तलाश में थे यहां पर बागीलवाड़ा टीम के बल्लेबाज शुरुआत से आक्रामक बल्लेबाजी करना चाहते थे। शुरुआत की बात करेंगे तो सूरज पाटिल आज जल्द लौटे मैदान के ऊपर। उसके बाद प्रतीक सुरते भी जल्द लौटे, 9 रन का योगदान दिया। उसके बाद बागेश सुरते भी जल्द लौटे और इस समय बात करेंगे तो 4 विकेट के नुकसान पर केवल रन संख्या बनी है 20 रन। अंतिम ओवर को अब टारगेट करना होगा क्योंकि 4 ओवर के मुकाबले में तकरीबन 35-40 का टारगेट सेट करना होगा क्योंकि सामने है जय माता दी दिगोडी टीम। गेंदबाज तैयार, अंतिम ओवर। शुभम वानी पहली गेंद वाइट का इशारा अंपायर द्वारा अतिरिक्त रन बढ़ते हुए वाइट के लिए रिव्यू लिया फील्डिंग करने वाली टीम ने, यानी कि चेक करेंगे अब वाइट के लिए यहां पर डीआरएस चेक करेंगे हमारे अंपायर। तो डीआरएस चेक कर रहे हमारे आयोजन कमेटी। शायद पहली गेंद काफी तेज तरार थी, ऑन पर अंपायर डिसीजन आ चुका है वाइट का, मगर यहां पर फेयर डिलीवरी डॉट गेंद की समाप्ति और डीआरएस सक्सेसफुल होता हुआ यहां से दिगोडी टीम का। रन संख्या की बात करेंगे तो 20 रन 4 विकेट के नुकसान पर। अंतिम ओवर की बात करेंगे जो कि शुभम वानी अंतिम ओवर कर रहे हैं। तो गेंदबाज तैयार, ये इस बार इनसाइड आउट, लाजवाब सुख, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर शानदार छक्का। छक्का जरूरत है टीम को इन्हीं चौके छक्कों की, क्योंकि एक बड़ी टारगेट सेट करनी है तो चौके छक्के लगाने पड़ेंगे। 6 गेंद में 9 रन की पारी अभी तक के लिए दर्शन पाटिल ने। रन संख्या की बात करेंगे तो इस समय
26 रन बने हैं। अभी भी इस अंतिम ओवर की 4 गेंदे शेष है। शुभम वाणी गेंदबाजी कर रहे, जो कि अंतिम षटक आप देख रहे मैदान के ऊपर। फिर एक बार अच्छी डिलीवरी, बल्लेबाज को बीट करती हुई पड़ने के बाद नीचे रही, बल्लेबाज को बीट करती हुई सीधे विकेट कीपर के दोस्तों में कोई रन नहीं है। टीम का टोटल रुका हुआ केवल 26 रन। आज 70 रन चेस होते हुए नजर आए। क्या आज शानदार मुकाबले देखने मिले। नाउडे 40+ बनाम 52 से 40+ के बीच एक सुपर ओवर की लड़त भी दर्शकों को देखने मिली और आज कई सारे अच्छा क्रिकेट दर्शकों को देखने मिला। आज अर्धशतक भी देखने मिला सूरज पाटिल के बल्ले से, मगर इस मुकाबले में सूरज पाटिल का बल्ला नहीं चला और टीम काफी संकट में है। आखिरी ओवर की केवल 2 गेंदें शेष है। रन संख्या केवल 26 रन के ऊपर है। आखिरी 2 गेंदें चाहते यहां पर चौके छक्के आना, क्योंकि 30 के प्लस टोटल बनता है तो एक फाइटिंग टोटल हो सकता है टीम वाघिली ऑर्डर के लिए। इस बार बढ़िया शॉट, फील्डर तैनात, लॉन्ग ऑफ में और एक विकेट का बदन, विकेट नंबर 5। डगआउट बॉक्स देखिए थोड़ी सी शांत है, क्योंकि जानते हैं जो टारगेट बनाना था वो टारगेट नहीं बन चुका है। आखिरी ओवर की आखिरी गेंद है, अभी भी एक छक्का आता है तो एक अच्छी टारगेट हो सकती है। 4 ओवर के मुकाबले में 30+ रन यदि बनते तो फिर फाइटिंग टोटल हो सकती है। दिगोडे बनाम केडीएच वाघिली के बीच ये सुपर 12 का लड़त और बिल्कुल जो टीम जीतेगी सुपर 6 में दाखिल होगी। अंतिम गेंद के ऊपर और एक विकेट, यू मिस आई डेफिनेटली हिट, और यहां से और एक विकेट का बदन। अंतिम ओवर की अंतिम गेंद के ऊपर रन संख्या बनी है पहले सत्र में केवल 26 रन और 27 रनों का टारगेट होगा जय माता दी दिगोडे टीम के सामने। जिन्होंने बारी के लिए 4 गेंद में 9 रन का योगदान दिया और सूरज पाटिल से काफी उम्मीद थी, मगर 3 गेंद में केवल 4 की पारी के लिए बागेश सुरते केवल 2 रन बना पाए। दर्शन पाटिल ने अच्छी पारी के लिए थी, मगर उन्होंने भी 9 गेंद में 9 रन ही बना पाए। बदौलत टीम ने 4 ओवर में 26 रन बनाए। 27 रनों का छोटा सा टारगेट होगा, मगर क्रिकेट में कहते हैं ना दोस्तों, छोटा बड़ा कोई नहीं होता, बस आपको संघर्ष करना है। क्योंकि यदि यहां पर लो स्कोर में यह मुकाबला टीम को जीतना है तो आपको 5 बातें करनी होगी। पहली बात स्टैंडर्ड गेंदबाजी, दूसरी बात स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव। ये 5 बातें केडीएच वाघिली टीम करती है तो मुकाबला जीत सकती है। चलो अगला मुकाबला आरसीसी पेट टीम के कप्तान और वेताल देव सांबानी टीम के कप्तान। आइए टॉस के लिए अगला बिग फाइट मुकाबला होगा, मगर इस मुकाबले में 27 रन डिफेंस होंगे या फिर इन्हें रोक लगाई जाएंगे। आइए देखते कमेंट बॉक्स में परिवर्तन, सुनते रोशन पाटिल की आवाज।
स्पर्धेचे आयोजक आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार आपण त्यांना पाहताय आणि त्याच वेळेला मैदानाच्या आतमध्ये आता 27 धावा डिपेंड केला जातील का याचा मात्र उत्तर आता वाघीलवाडा संघाला द्यावं लागेल. केल्याने होते रे अधिक केलेचं पाहिजे. संतारी देखील सांगितलं एखादी गोष्ट जर तुम्ही ठरवलीत करायची तर नक्कीच होईल. धावा डिपेंड करायचं ठरवलं नक्कीच होतील, पण तुम्हाला या इनिंगमध्ये बॉलर्स आणि फिल्डिंग या दोन खरं डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करायला लागेल. बॉलिंग चांगली झाली, फिल्डिंग चांगली झाली तर मात्र या धावा वाचवता येतील. त्यामुळे नक्कीच हा प्रयत्न या ठिकाणी वाघीलवाडा संघाला करावा लागेल. सूरजने मागच्या सामन्यामध्ये 13 बॉलमध्ये 50 धावांची स्फोटक इनिंग साकारली होती, परंतु या सामन्यामध्ये या लढतीमध्ये दुर्दैवाने त्याचा चांगला झेल टिपला होता. शतरक्षक ज्याने झेल टिपला होता डीपमध्ये केवळ कोहली, त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. त्याने अप्रतिम झेल टिपला. सुरुवातीला देखील वाटलं नसतं तो बाद झाला. गॅपमध्ये खेळला होता, अगदी लास्ट मोमेंट पर्यंत धावत गेला आणि त्याच वेळेला सिंगल हँडेड झेल केवळ कोहलीने टिपला. मैदानाकडे पहिली जोडी चालली आहे. इनट तर टॉससाठी दोन्ही कॅप्टन भिंगारवाडी गावचे शाखा प्रमुख हेमंत ठाकूर यांना विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आमचे मित्र हेमंत ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये बिग फाईट सामना 4 षटकांचा असेल. मयूर जांभळे आणि बंटी जोशी हे दोन कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये आहेत. पुढच्या मॅचचा हा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. चांभारली विपक्ष पेठ या दोन टीममध्ये खालापूर बेल्टमधला एक संघ तर एका बाजूला पनवेल खारघर विभागातील संघ आहे. रातोके कातील आणि सध्या आपण पाहिलं रजत मुंडे हा खेळाडू देखील फॉर्ममध्ये आलाय. त्याची कामगिरी आपण पाहिली मागील काही सामन्यांमध्ये दमदार राहिली. त्यामुळे नक्कीच बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये सोहेल शेखच्या नावावरती देखील एक अर्धशतक आहे. त्याने देखील चांगली बॅटिंग केली आहे. पेठ संघाने टॉस जिंकला. बंटी निर्णय तुमचा काय असेल? बॅट फर्स्ट. येस, बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला टॉस जिंकून. आरसीसी पेठ संघाने टॉस जिंकलाय पुढच्या लढतीचा आणि फिल्डिंगसाठी इन्व्हाइट केलं चांभारे टीमला. पेठ टीमने मात्र टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. 27 धावांचा पाठलाग करायचा त्या ठिकाणी दिघोडे संघाला. सलामीवीर खेळाडू स्वप्नील पाटील आणि त्यांच्या बरोबरीने अभिजित ठाकूर. नॉन स्ट्रायकिंग एंडला असलेले पहिला बॉल सूरज पाटील. धीम्या गतीचा स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बॉल निघाला थर्ड मॅनला. हलकीशी कडा घेत छोट्याने जर का सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर आमचे भिंगारवाडीचे शाखा प्रमुख हेमंत ठाकूर यांच्या वतीने तब्बल 3000चं पारितोषिक आलंय अभिजित ठाकूरसाठी. पुष्पजित ठाकूर कालच्या रात्रीमध्ये केरोना नाईट स्पर्धेमध्ये एकत्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये होता. आणखीन एक दमदार खेळाडू, अखिल भारतीय टेनिस क्रिकेट स्टार, सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. सध्या करण अंबालाची चर्चा आपण तो गेले कित्येक वर्ष या टेनिस बॉलमध्ये आपण पाहिला की व्यावसायिक दर्जाचा सर्वोत्तम ऑलराऊंडर ही भूमिका ज्या खेळाडूने साकारली आजही साकारतोय तो. खरं तर आपण पाहिला विश्वजित ठाकूर मोठ्या स्पर्धेचा आनंद घेत असेल तर त्यालाही विनंती असेल या मंचावरती. बागफुटला गेले, यावेळेला कट केला बॉलला, गलीमधून बॉल निघाला कव्हर पॉइंटला, सीमारेषा पार, रन्समधील 4 चौकार. पहिले 2 डॉट बॉल त्यानंतर चौकार आपण पाहिला. फलंदाज स्वप्नील पाटीलच्या बॅटमधून अकाउंट ओपन झालंय. दिघोडे संघाचा हा पंप जॅक पूल केला बॉलला, मिड विकेटला प्रतीक त्या ठिकाणी जज करताना त्याच्या डोक्यावरून बॉल निघाला आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. नैसर्गिक खेळ साकारतो मैदानाच्या आतमध्ये. तर आपण पहिला 27चा पाठलाग करत होता. कदाचित एखाद्या संघातील खेळाडूने सिंगल डबलला महत्व दिलं असतं, परंतु इथे आपण पाहता सुरुवातीपासूनच आक्रमण करायचं. याच ईर्षेने उतरलेला हा खेळाडू स्वप्नील पाटील त्याच्या बॅटमधून चौकार षटकार पाहिला. स्कोर मूव्ज ऑन. धावसंख्या आपण वाढताना पाहिली, बिनबाद 10. अजून एक बॉल खरं 2 बॉल बाकी आहेत षटकातील. 10 धावा धावफलकावरती सूरजवरती आक्रमण. अजूनही 17 बनवायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये. नेक्स्ट मॅच पेठ आणि चांभारली. बागफुटला गेले, हॅमर केला बॉलला, कवसला खेळण्यापर्यंत फिल्डर पोहोचलेत आणि ला जवाब कॅच. क्या बात आहे, अफलातून झेल टिपला, खेळाडू बाद झालाय. स्वप्नील पाटील बॅक टू द डगआउट.
हिंदवी स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. मुठभर मावळ्यांना हाताशी धरून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली ते राजे शिवछत्रपती यांचं संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. नवीन खेळाडू क्रिश कोळी मैदानाकडे चालले. ऑन स्क्रीन आपण पाहताय कदर हा शिवस्मारक व्यंगम दृश्य त्या परिसराचं जासई नगरीमधला हा क्षण आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहताय. क्रिश कोळी मैदानाकडे चालला. 10 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 17 ची गरज येणाऱ्या 19 चेंडूमध्ये लेस दॅन रन बॉल इक्वेशन. मैदानामध्ये क्लीन बोल्ड आणि इथे परफेक्ट यॉर्कर. धीम्या गतीचा आपण पहिला लो फुल टॉस त्याच्यामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. दांडी गुल आल्या पावली माघारी परतावं लागेल क्रिश कोळीला. आता समीकरण म्हणले 18 बॉल विजयासाठी 17. अठरा चेंडूमध्ये 17 असताना मैदानाकडे चालला आयुष कोळी हा खेळाडू. जेन्युइन ऑलराऊंडर आपण पाहिला तर या टीमचा अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची भूमिका आता राहिली आहे सध्याच्या घडीला दी घोडे संघासाठी. आणि त्याच्या बरोबरीने छोटे ठाकूर छोट्या ते देखील आहेत. आता स्ट्रायकिंग एंडवरती अभिजितला आपण पाहताय. हेमंत ठाकूर यांच्या वतीने सलग 3 षटकार तब्बल 3000चं पारितोषिक या ठिकाणी अभिजित ठाकूरला आलंय 3 षटकारांसाठी. दर्शन पाटील बॉलिंग मार्कमध्ये 18 बॉल 17चं समीकरण. थोडीशी आपण गर्दी कमी होताना पाहिली. बंटी जोशीला ऑनस्क्रीन पाहताय. टॉस जिंकून खरं तर त्याने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्याच्या चेहऱ्यावरती आपण आनंद पाहता टॉस जिंकल्याचा. आणि भरपूर दिवसानंतर बंटी जोशीचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये आला. चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग या टीमकडून पाहिली. व नक्कीच आपण नेक्स्ट मॅचसाठी चांभारले आणि पेठ संघाला शुभेच्छा देऊया. रायगड ग्रामीणमधील 2 खरं तर महासत्ता तुम्हाला एकमेकाच्या विरोधामध्ये या मैदानामध्ये पुढच्या सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळतील. चांभारली विपक्ष पेठ ही लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. आज रेकॉर्ड झाला. पब्लिक प्रचंड मोठ्या संख्येने आपण स्पर्धेमध्ये पाहिली. टॅपिंग क्रिकेट बॅकफुटला गेले. अंडरम बॉक्स टाईप फटका आपण पाहिला त्या ठिकाणी अभिजितचा. थोडासा ॲडजस्टेबल खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पहिला मागे आले होते. त्याच वेळेला बॅट ड्रिल करून दाखवतो. स्लॅश करायचं होतं. हलकीशी आतली कडा घेतली. त्याच वेळेला आपण पाहताय खरं तर सिंगल रन आली या बॉलवरती. समीकरण आपण जर पाहिलं तर 17 मध्ये 16 धाबांचं समीकरण. 17 चेंडू 16 धाबा. मी मगाशी म्हटलं हा सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला सर्वाधिक सुरुवातीला विकेट घ्यावे लागतील किंवा फिल्डिंगमधलं स्टँडर्ड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. ज्या पद्धतीने केवळ कोळीने झेल टिपला होता सूरज पाटीलचा. अफलातून झेल त्याने टिपला होता. ओव्हर द सम्स फुलटॉस पायावरती टाकण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लेग. पंचांनी मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. लेग स्टम्प सोडून गेलाय. डेफिनेटली वाईड बॉल असेल आणि अगदी योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. सुरुवातीला धावांची इन्व्हेस्टमेंट फार कमी आहे. त्यामध्ये तुम्ही जर का अशा एक्स्ट्रा रन खर्च कराल तर नक्कीच पराभवाला तुम्ही स्वतःहून आमंत्रण करताय. हे चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. 17 चेंडू 15 चं समीकरण. दर्शन पाटीलचं हे षटक. आयुष कोळीचा फटका फसलाय. एच अँड टेकन. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. सामना संपलेला नाहीये. अजूनही या मॅच मध्ये मजा येईल जर का एखादं इकॉनॉमिकल फिगर षटक आलं तर. 16 चेंडू मध्ये 15 धाबा. धाबा. आयुष कोळी मैदानाच्या बाहेर चालला. 1 मोर विकेट डाऊन. प्रत्येक सुरते आणि बंटी जोशी यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. कधी टेनिस क्रिकेट जगतातील रायगड टेनिस बॉलमध्ये नेहमी त्यांचा बोलबाला राहिले असे खेळाडू. बंटी जोशी म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू. त्याच वेळेला आपण पाहिला एक टेक्निकली परफेक्ट तंत्रशुद्ध खेळाडू म्हणून प्रत्येक सुरते बाळाची देखील गणना होते बागीलवाडा संघासाठी. आणि हा खेळाडू मात्र त्या ठिकाणी चर्चा करत असताना मैदानाच्या बाहेर असणार बंटी सोबत. 16 चेंडूमध्ये 15 धाबा हे समीकरण या मॅचमध्ये आहे. चर्चा होती कधी आजच्या रात्रीमध्ये ज्या ठिकाणी आपण पाहिला लाईट्स ऑफ झाल्या आणि सर्वांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन केला. तो दृश्य अतिशय मनाला भावण्यासारखा दृश्य होता. आणि खरंच कौतुक करावं लागेल म्हणजे सुकेश भोपी, अक्षय मस्कर यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. अप्रतिम आयोजन. लॉफ करताना ऑन साईडला सूरज पाटील डीप मध्ये त्यांच्या दिशेने फटका. 1 रन या बॉलवरती मिळाली.
कट टू कट मॅच जर का शेवटपर्यंत राहिली तर मात्र मजा येईल या सामन्यामध्ये. जरी धावा कमी असल्या तरी केडीएस स्पोर्ट्स वाघीलवाडा हा संघ आपण पाहिला नेव्हर गिव्ह अप, हार कधीच मानणार नाही, शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करेल. पण तो एका बाजूला आपण पाहता छोटे ठाकूर छोट्या मैदानाच्या मध्ये स्ट्रायकिंग एंडला 15-14 यावेळेला स्वीपचा प्रयत्न, फक्त दिशा दिली आहे, क्या बात आहे. लेग ग्लान्स आय थिंक हा फटका पाहिला आणि बॉल निघाला डीप बॅकवर्ड्स वर लेगला, सीमा रेषा पार, रन्स मधील 4 चौकार. छोट्या ठाकूर क्या बात आहे, कमालीची फटकेबाजी मैदानामध्ये आपण पाहत आहे. करता टेनिस बॉल क्रिकेट किंबहुना दिघोडे गावाला रायगड टेनिस क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न आहे. छोट्या आणि मोठ्या दोघांचा बोलबाला सातत्याने राहिला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अभिजितला चांगली बॅटिंग साकारत असताना 14 चेंडूमध्ये फक्त 10 धावांची गरज आहे. सेन्सेबल ड्राईव्ह केला बॉलला, पहिली रन अतिशय वेगाने घेतली, सेकंडचा कॉल, निघाले दोन्ही खेळाडू, दबाव टाकला पुन्हा एकदा वाघीलवाडा संघावरती, क्या बात आहे. चौकारानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट खेळत असताना डावाला कशाने पुढे घेऊन जायचं आहे हे शिकावं खतर अभिजित ठाकूरकडून. अति घाई संकटात असं म्हणतात. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं मोठ्या मोठ्या संघांसमोर अनेक खेळाडूंना अक्षरशः घाम फुटतो, पण तो अभिजित ठाकूरकडे इतक्या वर्षाचा असलेला अनुभव, त्याचा मात्र फायदा दिघोडे संघाला होतोय. फक्त आणि फक्त मॅच मध्ये 13 बॉलमध्ये 8 धावांचं समीकरण, 13 चेंडू 8. अभिजित ठाकूर जर का फिटनेसवरती आणखीन भर दिला तर नक्कीच हा खेळाडू पुन्हा एकदा बहरामध्ये तुम्हाला येताना पाहायला मिळेल. सेन्सेबल स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, फक्त 1 रन घेतली, पुश करो और खुश रहो असं चित्र मैदानामध्ये आपण पाहिलं. आता 12-7, 12 चेंडूमध्ये विजयास्थळी दिघोडे संघाला फक्त 7. परंतु हा सामना संपला की लगेच मी विनंती करेन चांभारली संघाला तुम्हाला फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरायचं आणि त्याच वेळेला पेट टीम आपली सलामी विरुद्ध लगेच मैदानाकडे पाठवायचे. OTOTJ आता येणाऱ्या 26 मार्च ते खरं 30 मार्चच्या दरम्यान समर्थ चषक 2025 ज्या स्पर्धेमध्ये उरण परिसरामध्ये पहिल्यांदा आपण पाहताय मालिका वीरसाठी 4 व्हीलर कार ठेवण्यात आली. मुकुंद शेठ यांच्या वतीने आणि त्याच वेळेला दिघाटी ग्रामपंचायत माजी सरपंच अमितजी पाटील विद्यमान सदस्य एवन जोडीच्या वतीने हे खरं आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम पारितोषिक 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक 75,000, तृतीय चतुर्थ आणि पंचम प्रत्येकी 35-35 हजाराचं पारितोषिक तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे खरं तर सर्व प्रेक्षकांना आम्ही नक्कीच विनंती करू आपण सर्वांनी त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा, त्या स्पर्धेचा आनंद घ्या. 12 बॉल आणि 7 धावा यावेळेला बॅकफुटला गेले, हॅमर केला बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली अभिजितने आणि रन देखील कंप्लीट झाले. दबाव पूर्णपणे वाघीलवाडा संघावरती. 2 धावा आल्या, आता 11 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावांचं समीकरण. 11 चेंडू 5. भागेश सुरतेचं हे षटक आहे या ठिकाणी. भागेश बॉलिंग मार्कमध्ये त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, फिरकी तो गोलंदाजी करतो, गरज येईल तेव्हा मग बॅटिंग देखील चांगली करतोय. तो खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आला, पण तो सामना थोडासा एकतर्फा होत चाललाय. 11-5 हलक्या हाताने, क्या बात आहे. फक्त दिशा दिली आहे, वरिष्ठ सायने टर्न केलाय, डगआउट मधून आवाज आला, बरोबर अगदी योग्य चाललंय. कारण सिंगल डबलनेच तुम्ही आता जिंकू शकताय हे प्रत्येकाला माहिती झालं. त्यामध्ये सिंगल डबल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 10 मध्ये फक्त 4 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे दीपेश आलेत, यंगस्टर. दिघोडे संघाचे सपोर्टर खतर पुरस्कर्ते, दिघोडे संघाचे आधारस्तंभ मयूर शेठ घरत, निलेश शेठ पाटील आपण देखील या मंचावरती. त्याच वेळेला चिरले ग्रामपंचायत सदस्य आकाश टकले यांचं देखील वेलकम स्वागत या स्पर्धेच्या वतीने आम्ही करत आहोत. 10 बॉल आणि फक्त 4 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये. स्वर्गीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडांगण क्रीडा नगरी आपण पाहताय आणि या मैदानावरती हा क्रिकेटचा घमासान. दिशा दिली आहे, फ्लिक केला बॉलला, सेकंडचा कॉल आणि अगदी विजयाच्या जवळ आला. आता दिघोडे संघ सुपर 6 मध्ये पोहोचायचं या टीमला. कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला केळवणे नाईट स्पर्धेमध्ये या संघाला खरं तर बरोडी संघाच्या अगेन्स्ट पराभूत व्हावं लागलं, पण तो आज नवीन स्वप्न घेऊन हा संघ पुन्हा एकदा दाखल झालाय. पण तो हे विसरता कामा नये सूरज पाटीलने केलेली फलंदाजी. मिडभावची स्पर्धा तळ कोकणामध्ये आपण पाहिला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवास करत हा खेळाडू दुपारी 2 वाजता पोहोचला आणि थेट मैदानावरती आला.
त्याची झोप देखील पूर्ण झाली नव्हती, तरी देखील त्याने हे मैदान गाठलं आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी, आपल्या चाहत्यांसाठी. आणि गाठत असताना त्याने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतकीय खेळी साकारली होती काऊंद्रे संघाच्या अगेन्स्ट. परंतु यावेळेला आपण पाहताय वाघीलवाडा संघ प्रचंड बॅकफुटला चाललाय. 8 बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाबांचं समीकरण. समोर दीपेश. याही वेळेला आपण पहिला कव्हरला फटका फसला, सॉफ्ट हँडेड खेळले आपण पाहिला. हा फटका अगदी हलक्या हाताने खेळले आणि सॉफ्ट डिस्मिसल झाले मैदानाच्या आतमध्ये. दीपेश 7 बॉल विजयासाठी 2 धाबांचं समीकरण. मॅच चांभारली विपक्ष पेठ. टॉस जिंकून बंटीने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला आणि फिल्डिंगला इन्व्हाइट केलं चांभार टीमला. त्यामुळे नक्कीच पुढच्या मॅचला आपण दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणखीन एक मोठी लढत. 7 बॉल 2 हा सामना अतिशय कठीण झाला एकंदर वाघीलवाडा संघासाठी, परंतु संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करायचा. नवीन फलंदाज शुभम वाणी. खरं तर रिव्हर्सचे बेताज बादशाह कानपोली क्रिकेट संघाचे एक दमदार खेळाडू कृष्णा पाटील यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून या ठिकाणी मी कौतुक करतोय. मॅच बघा आता शेवटच्या 6 बॉलवरती आली. 6 चेंडूमध्ये 2 धाबा. आता एक मोठा उलटफेर या मॅच मध्ये करावा लागेल गोलंदाजाला. यंदाचा हंगाम आपण पाहिला रायगड प्रीमियर लीग मध्ये बेलोली गावचा सुपरस्टार अजय पाटील त्याने खरं तर MD वॉरियर्स या संघाच्या अगेन्स्ट 1 रन रोखली होती. मेडन षटक टाकलं होतं. इथे आपण पाहता आता 1 रन जरी वाचवली तरी सुपर ओव्हरचा सामना होईल. तर या दरम्यान आपण पाहता सुप्रसिद्ध युवा उद्योजक गुड्डू जोशी पेठ यांच्या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. महेश दादा शेलके यांना देखील विनंती असेल पण या मंचावरती खरं तर सुकेश भोपी यांच्या वतीने आपल्याला आग्रहाचं निमंत्रण. खरं तर गुड्डू जोशी आपण या मंचावरती आपलं स्वागत. जेव्हा बॅटिंग चालू होईल पेठ संघाची तेव्हा सोहेलला प्रत्येक चौकाराला गुड्डू जोशी यांच्या वतीने 500 रुपये आणि प्रत्येक षटकाराला 1000चं पारितोषिक त्यांच्या वतीने दिलं जाईल. 6 बॉल 2 धाबा. बॉलिंग मार्क मध्ये गोलंदाज आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये यश पाटील आणि पहिला डॉट टाकलाय. क्या बात आहे. 5 चेंडू आणि 2 धावा. किरण मडवी तर सर्वात अनुभवी खेळाडू संघनायकाच्या भूमिकेमध्ये अटॅकिंग फिल्डिंग मध्ये सेलिम डॉनला एक धाव मात्र या ठिकाणी वाचवायचे. 5 बॉल 2चं समीकरण. अजून एक डॉट बॉल किंवा विकेट जर का मिळाला तर मॅच मध्ये मजा येईल. क्विक सिंगल फेकी खराब आणि इथे सेकंडचा कॉल. 2 धावा कंप्लीट करत असताना आजच्या रात्रीमध्ये आणखीन एक संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. तो संघ आहे दिगोडे. अभिनंदन दिगोडे टीम. हार्ड लक. KDS स्पोर्ट्स वाघिवलीवाडा. 8 चेंडूमध्ये 13 धावांचं योगदान.